बाबासाहेबांनी घटना लिहित असताना हा म्हणजे मागासवर्गीयांची जी जात जमात काय झाली ब्रिटिश काळामध्ये, हा तर त्यावेळेस त्याच्या आधी हे काय असं संकलन नव्हतं. बाबासाहेबांनी करू हा महाराष्ट्रातल्या 59 जाती आणि भारतामधल्या 119 जाती अशा काहीतरी आहेत, हा त्यांना त्या घटनेमध्ये आणलं. हा घटनेमध्ये समाविष्ट केल्यानंतर बाबासाहेबांनी असं काही विचारच केला नव्हता की बाबा ह्या समाजात त्या समाजात हा प्रतिनिधित्व देण्याचं काम हा भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हा त्यामुळे आता ज्या पद्धतीने चिखलफेक व्हायला लागले बाबा पद्धतीने मातंग समाज हा हा विषय तुम्ही जातीच्या वळणावर तुम्ही आणून ठेवलेला आहे. हा तो न ठेवता बाबासाहेबांची व्यापक भूमिका आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये सगळं नमूद केल्यानंतर हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वश्रमीचे महार होते आणि नंतरचे बौद्ध होते, हा म्हणून हा जो टार्गेट करण्याचा जो विषय चाललेला आहे हम्म, राष्ट्रीय संघाचा, हम्म, त्या माध्यमातून हे मातंग सामाजिक आपले बंधूच आहेत. बरोबर आणि आपण, अशा पद्धतीने हे जे काय हे प्रकरण सुरू केलेलं आहे, हा म्हणजे महापुरुषांनी बाबासाहेबांनी काय लहुजी साळवेंना नकार दिला नव्हता. हम्म, अण्णाभाऊंचा विषयच नव्हता, परंतु ही जी काय मंडळी होती त्यावेळेस बाबासाहेबांनी जर उभं नसतं केलं हम्म, तर कदाचित आज हे मिळालं पण नसतं. बरोबर आणि खरं पाहायला गेलं तर हम्म, बाबासाहेबांनी पुणे करार करत असताना पुणे करारावर त्यांनी जो ब्रिटिशांच्या गोलमेज परिषद मध्ये हा मुद्दा जेव्हा मांडला आणि तो ठासून मांडला हम्म, की बाबा आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं तर आम्ही काहीच करू शकत नाही. हम्म, आणि मग गांधीजींनी ते सांगितलं की ठीक आहे, आता तुम्ही दोन मताचा अधिकार न मागता हम्म, ते सगळे त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट करून घेऊ. हम्म, आणि बाबासाहेबांनी ज्यावेळी घटना दिली आणि जेव्हा हम्म, बाबासाहेब प्रत्येक पेजचं म्हणजे प्रत्येक पानाचं वाचन करत होते हम्म, आणि ते वाचन करून ती घटना संसदेत दिलेली आहे. त्याच्यामुळे असं काही लपून छपून दिलेलं नाही आणि त्याच्यामध्ये असं काही पर्टिक्युलर या समाजाला मिळणार त्या समाजाला मिळणार असं नव्हतं ना. हम्म, मागासवर्गीय समाज हम्म, हजारो वर्ष वंचित होता. हम्म, तो कुठेतरी या भारतीय घटनेच्या माध्यमातून तो या पटलावर आला. हम्म, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता. हम्म, गाव कुसाबाहेर तुम्ही आणि मातंग समाज आणि महार समाज हम्म, हे प्राबल्याने सगळ्यात ग्रामीण भागात दिसतात. बरोबर चर्मकार समाज जवळ थोडंफार त्यांच्या जवळ आहे. हम्म, आणि आता जर या दोन भावामध्ये जर भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असाल हम्म, तर हे चुकीचं आहे. आणि हम्म, बाबासाहेबांनी काय मातंग समाजाच्या विरोधात काय बोलले नाही किंवा काहीच हम्म, नाही. हम्म, तर अशा महापुरुषाच्या विरोधात बोलण्याचा म्हणजे हे मातंग समाजाचे जे लीडर आहेत, नेते हम्म, आहेत, हम्म, त्यांनी विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय काय नाही. बरोबर याच ज्यांना ह्या इथल्या असणाऱ्या मनोवाद्यांना त्या डोक्यामध्ये हम्म, इथल्या असणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीत विशेषतः बाबासाहेबांच्या बाबतीत हम्म, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम ते कुठून ना कुठून करत असतात. हम्म, आणि हे जे काही षडयंत्र बीजेपीने चालू केलेलं आहे हम्म, भारतीय जनता पक्ष, ह्याच्यात मोठा त्यांचा हात आहे. त्यामुळे भारतीय बौद्धांनी या नंतर हम्म, बौद्धांनी तरी सावध व्हायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी हम्म, ही खऱ्या अर्थाने बौद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विरोधातली पार्टी आहे. बरोबर आणि म्हणून हम्म, बौद्धांनी सुद्धा मातंग समाजाच्या विरोधात न बोलता हम्म, त्यांच्या ह्याच्यात न बोलता जे निर्णय लागेल, हम्म, जो काही निर्णय लागेल हम्म, त्या निर्णयाला आपण सामोरं जाऊन
आपण आपल्या पद्धतीने आपण त्याचे लढा देण्याचं काम करावं. बरोबर. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे हम्म. आणि ते थांबवलं पाहिजे. कारण बाबासाहेब हे जरी बौद्ध समाजानंतर जरी असले तरी पूर्ण देशभरातले ते संविधानकर्ते आहेत हम्म. आणि आज संविधानकर्त्याची जी पूजा हम्म. पूर्ण देशभरात चाललेली आहे. हे भारतीय जनता पक्षाला नको आहे. हम्म. अभिजित दिपके आज तुमच्या सोबत तुम्ही बघता बरोबर. की अभिजित दिपके आता विमानतळ उतरल्यानंतर कुणाचं पुस्तक काढलं, बरोबर. भगवद्गीतेचं काढलं नाही काढलं, हम्म. हिंदू देवदेवतांचं काढलं नाही काढलं. हम्म. ज्या देशात संविधान दिलेलं आहे हम्म. त्या देशातल्या ज्यांनी लिहिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक, संविधानाचं पुस्तक त्यांनी मीडिया समोर आणलेलं. हम्म. त्याचं कारण असं आहे, काल सुद्धा अभिजित दिपकेचे जे स्पोक्स पर्सन आहे हम्म. त्यांनी सांगितलेलं आहे हम्म. की हा देश ज्या घटनेवर चालतोय, हम्म. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या घटना या देशाला आणलेली आहे, त्या हम्म. देशात त्या घटनेमध्ये आम्हाला इथे निदर्शन करण्याचा अधिकार आहे, आम्हाला आमचा अधिकार मागण्याचा अधिकार आहे. बरोबर. म्हणून या संविधानाच्या माध्यमातून जे काही मिळालेलं आहे हम्म. ते मातंग बांधवांनी पण सुद्धा हम्म. असं ठरवलं पाहिजे की हम्म. आपली लढाई कुणासोबत आहे. हम्म. आपली लढाई तुमच्या असणाऱ्या जे काही तुम्हाला आरक्षण पाहिजे त्या संदर्भातली लढाई आहे. हम्म. तुम्ही आमच्या म्हणजे जे बौद्ध समाज असतील किंवा पूर्व समाज महार असतील आणि आंबेडकर बाबासाहेबांच्या विरोधात तुमचं जी भूमिका चाललेली आहे ह्याच्याने तुमचं जर काय भलं होणार असेल तर तुम्हाला आमच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून हम्म. लग एवढंच सांगतो आणि एवढंच तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा विनंती करतो, काही जरी असलं हा. तर भारतीय घटनेशिल्पकार आणि बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात शब्द न काढता हम्म. तुमची लढाई लढा. कारण तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, हम्म. तुम्ही ते केलं पाहिजे हम्म. अशी भूमिका रविभाऊ गरुड हा. यांनी घेतलेली आहे. वा. आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते हा. ज्यांनी पॅन्थर पासून हा. आजपर्यंत चळवळीसाठी स्वतःवर वार घेतलेले आहेत अंगावर हा. आणि कुठेही निष्ठा घाण न ठेवता आज सुद्धा आंबेडकर चळवळीच्या निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न करतोय. हम्म. एवढं त्या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे सांगतो हम्म. आणि एवढंच इथे या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम. जय भारत, जय भीम. जय भीम. जय भारत. जय संविधान. जय संविधान.